भक्तांसे जाना जे देही उदास, गेले अशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरी श्री भगवान पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य ज्ञानवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज निळोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग हे करी दंडवत. सकळ संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सेवेला प्रारंभ करतो. भक्तांसे जाना जे देही उदास, गेले अशा पाश निवारोनी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे श्री निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील भक्तांची अंतरंग लक्षण सांगणारा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग. विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तांची अंतरंग लक्षण सांगितलेले आहेत. सेवेवर काही बोलण्यापूर्वी छोटासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी अखंड समाधिगण ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर मुख्य मंडपामध्ये ही जी माझी सेवा चालली आहे, या सेवेकरता या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू खुरमटे महाराज यांच्या निमित्ताने आज मला ही सेवा मिळालेली आहे. परम असं भाग्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर सेवा मिळणं का साधी गोष्ट नाही. कारण या आळंदी क्षेत्राचं महत्त्वाचं अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे. या क्षेत्रामध्ये कीर्तन करणं तर भाग्य आहेच आहे, पण या तीर्थक्षेत्रामध्ये राहणं सुद्धा भाग्याचं आहे. सहजासहजी मनुष्य या ठिकाणी राहू शकत नाही. कारण या ठिकाणी राहिल्यानंतर इंद्रायणचं स्नान घडतं, प्रदक्षिणा घडते आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर आपल्याला डोकं टेकावं येतं. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, त्या मोठमोठ्या महात्म्यांनी ज्या समाधीवर डोकं ठेवलं तिथे आपलं डोकं ठेवलं जातं. हे आपलं परम भाग्य आहे. कारण या आळंदी क्षेत्राचं थोडं भाग्य नाही. आम्ही या क्षेत्रामध्ये राहिलो, काही पुण्य प्राप्त करून घेतलं म्हणून आम्हाला ही सेवा मिळाली. कारण फार मोठं भाग्य. सेना महाराजांनी अतिशय सुंदर असा अभंग लिहिला आहे. सुंदर असा माय विठ्ठला 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 विठ्ठला. इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, तुटती यातना सकळ त्यांच्या. शेवटी सेना महाराज म्हणतात, सेना म्हणे त्याचे धन्य झाले जीने. सेना म्हणे त्याचे धन्य झाले जीने. कशामुळं? ज्ञानदेवा दर्शने मुक्त होती, साष्टांग तयासी नमन माझे. धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझी. अशा पुण्य पवित्र अशा क्षेत्रामध्ये आज आपली सेवा होत आहे. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. तुम्ही या मंडपामधून बसून ऐकता आणि आपण या ठिकाणी सेवा करतो. सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे ना,
सर्वांच्या पाठातला आहे, कंठातला आहे, ओठातला आहे, सर्व परिचयाचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाने संतांची भक्ताची अंतरंग लक्षण सांगितलं. भक्त कोणालाही म्हणू नका, भक्त कोणालाही म्हणू नका. कसे बघतात? ऐसे भक्त जाणार. ऐसे म्हणजे कैसे, पुढे त्याचं वर्णन केले आहे. भक्ताची अंतरंग लक्षण सांगली. कारण लक्षणामध्ये दोन प्रकार आहेत. काही बाह्य लक्षण असतात, काही अंतरलक्षण असतात. बाह्य लक्षण आज बरोबर बऱ्याच लोकांना माहीत आहेत. गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिरवती गळा हरी, हे बाह्य लक्षण आहे. परंतु बाह्य लक्षणापेक्षा अंतरंग लक्षण माहिती असणे हे अत्यंत गरजेचं आहे. संतांचं लक्षण वर्णन करण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. संतांचं वर्णन का करायचं, कशाकरता लक्षणाची गरज आहे? कारण मानवी देहामध्ये आल्यानंतर मानवी देहाचं आद्य कर्तव्य काय जर असेल तर मनुष्य जन्माचं सार्थक करून घेणं हे आद्य कर्तव्य आहे. पण ते मनुष्य जन्माचं सार्थक होतं कधी? तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, या मनुष्य जीवनाचं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखिले, विठ्ठलाची एक देखिले, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी. विठ्ठलाची एक देखिले, विठ्ठलाची एक देखिले, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी. होय, या नरदेहाला आल्यानंतर या नरदेवाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, कधी? विठ्ठलाची एक देखल्या, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतल्यानंतरच आपल्या जीवनाचं सार्थक होतं. नाही जीवनामध्ये नरदेहामध्ये आल्यानंतर भगवंताची भक्ती आद्य